नमस्कार मित्रांनो. तर पहा, आपल्या समोर सरळ व्याजाचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, व्याजाचा दर 20% वरून 25% केला तर ग्राहकाला 6 वर्षात ₹4,200 जास्त मिळाले असते, तर त्या ठिकाणी मुद्दलाची रक्कम किती असेल? तर मुलांनो पहा, आता अशा प्रकारचा जो प्रश्न आहे तो शॉर्ट ट्रिकनं आपल्याला कसा सोडवायचा आहे. मुलांनो, आपल्याला मुद्दलाची रक्कम विचारलेली आहे, तर काय करायचं, मुद्दल बरोबर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस तुम्हाला जास्त किंवा कमी मिळालेले पैसे असतात, व्याजाचा दर काय झाला मुलांनो, 20%वरून 25% केलाय, म्हणजे वाढवलाय. याचा अर्थ पैसे जास्त मिळणार आहेत. मग काय करायचं, जास्त मिळाली रक्कम घ्यायची मुलांनो, ती आहे 4,200. तिला गुणिले काय करायचं, आपल्याला 100 करायचंय. त्याला भागिले मध्ये काय करायचं मुलांनो, जो दर तुम्हाला 20%वरून 25% दिलेला आहे, ह्या दोन दरामधला काय करायचं, आपल्याला फरक त्या ठिकाणी घ्यायचा आहे. मग 25% आणि 20% याच्याचा फरक आहे मुलांनो किती टक्क्याचा, 5%चा. आणि त्याला गुणिले करायचं मुलांनो, जी आपल्याला मुदत दिलेली आहे त्या मुदतीनं याचा जो फरक आहे त्या दोन दरातला, त्याला गुणायचंय. म्हणजे गुणिले किती करणार मी, 6 करणार. तर पहा मुलांनो, मग आता 6 एक 6, 6 7 42, वरचे 2 शून्य भाग देऊन घ्या. त्यानंतर 5 ने मुलांनो भाग द्या. आता 5 एक 5, 5 2 10 आणि वरचा एक शून्य. गुणाकारामध्ये पहा, 2 आणि 7चा गुणाकार मुलांनो 14, आणि राहिलेले 1 2 आणि 3 शून्य देऊन टाका. म्हणजे याचा अर्थ आपली जी मुद्दल होती ती आहे ₹14,000. तर अशा शॉर्ट ट्रिकनं हे उदाहरण आपल्याला काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. धन्यवाद.